नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही तर त्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार आहे। तर 75% पीक विम्याचं जे काही वाटप होतं तर ते वाटप आता सुरळीतपणे चालू झालेलं आहे आणि उर्वरित जो काही क्लेमचा 25% पीक विमा आहे तर त्या पीक विम्याचं देखील वाटप हे आता चालू झालेलं आहे आणि त्या संदर्भातील महत्त्वाचं असं अपडेट आपल्या समोर आलेलं आहे। तर त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे, म्हणजे किती महसूल मंडळामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे, किती जिल्हे पात्र झालेले आहे आणि या शेतकऱ्यांना हेक्टरी किती मिळणार आहे, तर याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, 32 जिल्ह्यातील अपडेट आपल्या समोर आलेला आहे आणि या 32 जिल्ह्यामध्ये किती महसूल मंडळ ही पात्र झालेली आहे आणि याच महसूल मंडळामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे, हेक्टरी किती मिळणार आहे, कोणत्या पिकासाठी मिळणार आहे, याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मधील 32 जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वाटपासंदर्भातलं महत्त्वाचं असं अपडेट आहे। तर या दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वाटपामध्ये किती जिल्हे पात्र झालेले आहेत, तर यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो आहे म्हणजे नाशिक। तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा 81,590 जे काही शेतकरी आहे ते दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र झालेले आहे। त्याचबरोबर दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर। तर चंद्रपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 9,062 625 जे काही शेतकरी आहे ते क्लेमच्या जे काही क्लेम आहे ते जे काही क्लेम आहे ते क्लेमच्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पास करण्यात आलेले आहे। आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा असेल तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये 228 जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 1038 जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे। त्याचबरोबर या शेतकऱ्यांना सुद्धा आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून यांना पीक विमा हा दिला जाणार आहे। त्यानंतर पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना। तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आता 3,15,000 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा आता लवकरच या पीक विमा कंपन्यांकडून वाटप करण्यात येणार आहे। त्यानंतर सहावा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया। तर गोंदिया जिल्ह्याचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा 916 जे काही शेतकरी आहे ते क्लेमच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहे आणि याच शेतकऱ्यांना सुद्धा आता राज्य सरकारच्या माध्यमातून आणि पीक विमा कंपनीकडून या शेतकऱ्यांना सुद्धा आता जो काही त्यांचा 75% खरीपचा पीक विमा आहे 2024चा तोच त्यांच्या खात्यावरती वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर सोलापूर जिल्हा असेल तर सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,43,591 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा आता लवकरच पीक विमा त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव आणि जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 75,850 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा लवकर त्यांच्या खात्यावरती विमा हा वितरित केला जाणार आहे। त्याचबरोबर सातारा जिल्हा असेल तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा 832 शेतकरी, तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2,01,858 शेतकरी, तर पालघर जिल्ह्यामध्ये 170 शेतकरी, तर रायगडमध्ये सुद्धा 109 शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आले आहे। तर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम। तर वाशिम जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,65,889 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर बुलढाणा असेल तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,38,000 शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर नंदुरबार असेल तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा 689 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहेत। तर त्यामध्ये सांगली जिल्हा असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,09,000 शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर यवतमाळ जिल्हा असेल तर यवतमाळ जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,94,660 जे काही शेतकरी आहे ते या पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे आणि त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती सुद्धा लवकरात लवकर म्हणजे येत्या 2 दिवसामध्ये या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। त्याबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,15,415 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली। तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,099 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर धाराशिव असेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 5,49,016 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर लातूर असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,20,016 शेतकरी जे आहे
ते पात्र करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर परभणी जिल्हा असेल तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,90,486 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. त्याबरोबर वर्धा जिल्हा असेल तर वर्धा जिल्ह्यामध्ये 17,397 शेतकरी, तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 13,087 शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर हिंगोली असेल तर हिंगोलीमध्ये सुद्धा 4,47,472 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. आणि अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,07,24 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. त्याबरोबर धुळे जिल्ह्यातील 32,031 शेतकरी, तर पुणे जिल्ह्यामध्ये 2,434 शेतकरी, तर ठाणे जिल्ह्यामध्ये 4,301 शेतकरी, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 461 शेतकरी, तर नांदेडमध्ये सुद्धा 5,00,000 शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे. आणि या शेतकऱ्यांना सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही पीक विम्याचं वितरण आहे तर ते त्यांच्या खात्यावरती लवकरच वितरित केलं जाणार आहे. त्याचबरोबर बीड असेल तर बीडमध्ये सुद्धा 8,13,689 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. आणि सगळ्या जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर सगळ्याच जिल्ह्यांमध्ये बीड जिल्ह्यातील शेतकरी जे आहे ते सर्वाधिक शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासंदर्भातलं महत्त्वाचं असं अपडेट आपण बघितलेलं आहे. आणि यामध्ये हेक्टरी जर आपण विचार केला तर हेक्टरी हे प्रत्येक शेतकऱ्याला जे आहे तर या जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा जो आहे तो हेक्टरी आपण जर विचार केला तर 25% जी काय आहे ती त्यांना रक्कम ही मिळणार आहे. तर ती आता कोणत्या पिकासाठी मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये पहिल्या पिकाचा जो उल्लेख आहे तो म्हणजे सोयाबीन. तर सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस, उडीद, मूग आणि इतर जी काही उर्वरित पिकं आहे म्हणजेच कांदा, तर या सर्व पिकांना जो काही 25% अग्रिमचा पीक विमा हा मिळणार आहे. आणि अशा यामध्ये सुद्धा सोयाबीनसाठी जर आपण विचार केला तर सोयाबीनसाठी सुद्धा 5,500 रुपये हेक्टरी ते 20,000 पर्यंतची जी काही पीक विमा आहे तो पीक विमा मिळण्याचा मार्ग हा सर्व शेतकऱ्यांना मोकळा झालेला आहे. तर हेक्टरी किती मिळणार आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि त्याचबरोबर इतर पिकांचा जर आपण विचार केला तर इतर पिकांसाठी सुद्धा 4,500 ते 4,500 इतका हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासंदर्भातलं महत्त्वाचं असं अपडेट आपण बघितलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडला तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच आपले नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ आणि पीक विम्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या अशा अपडेटसाठी व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.